Audio Jungle. मग काय मामाची उजीव राहते मामा वाचाचं नातं हे पवित्र नातं आहे आपल्या हिंदू संस्कृतीत. या रामशेठ या. मला 20 लाख हा पूर्ण झालाय. देशमुख वस्ती उबाळे वस्तीसाठी 20 लाख रुपये सामाजिक न्यायमधून मंजूर आहेत. 25 लाख रुपये देशमुख वस्तीसाठी 354 मधून मंजूर आहेत. शाळेसाठी 86 लाख रुपये मंजूर आहेत मॉडेल स्कूलमधून. नवलीवाडीत एक सावंड ते काम पूर्ण झालेलं आहे. एक रस्ता पूर्ण झालेला आहे. सुरकुलवाडीला एक रस्ता तो पण पूर्ण झालेला आहे. आणि प्रस्तावित जवळपास 1 कोटी रुपयाची परत नवीन काम आहेत नळवणी गावामध्ये. म्हणजे जवळपास 2.5 कोटी रुपये किती आता 2 कोटी आता मंजूर आहेत, कामं झालेली त्यातली. आणि अजून 1 कोटी मध्ये एक साखर पूर्ण झालं का? तो झाला 27 गावं कधी पाहिले का झालं? एक वर्षात बघायसाठी दादा तुम्हाला आणले आम्ही. 1 वर्षामध्ये आहे ना, आमदारकीच्या पहिल्या काळामध्ये पहिलेच तुम्ही असं का एवढा निधी नळवण्याला मिळाला. पहिलाच आमदार. माझं लक्ष होतं यावेळेला वंचित जावं मागं नाही ठेवायचं. पहिलाच आमदार. म्हणजे शपथ घेऊन आमदारकी केली की बाबा कोणती जी काही साधी गावं आहेत ती सगळी गावं पुढे आणायची. कारण नेहमी हा विकास हा खालच्या भागात होत गेला नाही का. बेल्ल्याच्या सळा गट वरती असलेला अन्न पाठवलं काहीच नव्हतं ना तिकडे. याच्यामध्ये पण काय नव्हतं कुठे तुमचा बावळ भागात सुद्धा. पण ते आता सुवर्ण मध्ये साधून आपण एक लेवल केलेली आता बऱ्यापैकी. एक तो रस्ता कुठला तो अर्धा बाकी राहिला तुझा. तो मला वाटलं बाकी करायला तो आपण तिकडे खंडोबाच्या तिथे खाली खंडोबावेस ते हाडके रस्ता तो राहिला ना बाकी. हो, राहिला. किती करायचं राहिलं अजून? काँक्रिटीकरण राहील. तो कॉन्क्रीटीकरण राहिलं, त्याचं खडीकरण झालेलं आहे. खडीकरण झाले नाही काँक्रीट. नाही मी जो निधी टाकला त्याच्यात नाही, तो थोडा पूर्ण पुढे करून घेतला. पूर्ण कॉन्ट्रॅक्टरने करून सहकार्य केलं आणि पूर्ण केलं उद्यापर्यंत. 25 मीटर कमी पडत होता पण तो पूर्ण केला. मग आता अर्धवट कुठलं राहिला नाही रस्ता. अर्धवट नाही त्याचं फक्त आता एक काँक्रीट. निमदऱ्याचा मेन बरं का ताई? हा, निमदऱ्याचा आपला जो रस्ता निमदऱ्याचा फार रस्ता मोठा आहे. राहिलेला आहे. त्याला ग्राम नंबर आहे मुख्यमंत्री सडक मध्ये. जर तुम्ही जाता तो बसवला गोष्ट तिथे 1 नाही, कोटी पण ते रुपये अंतर किती आहे? अंतर 3 किलोमीटर 2 ते 2.5 किलोमीटर किलोमीटर 3.5 किलोमीटर 3.5 किलोमीटर 3.5 किलोमीटर 3.5 किलोमीटर ठीक आहे. मग बस होत आहे. 3.5 किलोमीटर काय 1 किलोमीटरच्या आतमध्ये असेल तर मुख्यमंत्री नाही, नाही नाही, टाकतात नाही. ना. मोठा रस्ता 3-3.5 किलोमीटर आहे. मग तो बसून वस्ती पण आहे आणि महत्वाचा रस्ता पण होता. आपण तिथे नसतो तुझी आणि याची जबाबदारी. मी आज जे सकाळपासून शब्द देतो ते लिहून ठेवा कागदावर. पुन्हा गडबड होईल. आणि आज लिहून घ्या. आम्ही ग्रामस्थ लक्षात ठेवतो. नाही, नाही. त्यांचं काय पाठपुरावा नाही, करतो. तुम्ही तर लक्षात ठेवलं पण माझा एक स्वभाव आहे दिलेला शब्द पाळायचा. काही झालं तरी काही झालं तरी म्हणजे काय शासनाचा पण काय मला खिशातले पैसे अर्धे इस्टेट कमी झालं तरी चालत सोडण्याचे. समाजाला दिलेला शब्द पाळायचा. त्याच्यापासून अजिबात त्या शब्दाला लत लावायची नाही. तसे त्यांनी भरपूर पैसे पण लावलेलं स्वतःचे पैसे सध्या नवलेवाडी सुरकुलमध्ये त्यांनी आहे ना हा स्वतः खरा सुरकुल केलेलं आहे. हा खरा पाणीदार आमदार आहे. याने पाणी दिलं सगळ्यांना. 130 टँकर 30,000 लिटरचे कोण दिले हो मला सांगा. कोण देऊ शकतं? आमच्या वस्तीला गेली 70-80 वर्षापासून रस्ताच नव्हता. दादांना शब्द टाकला, म्हणलं दादा तुमच्या इकडे कामं चालू आहेत, मला फक्त मशीन पाहिजे. दादांनी लगेच पोरांना फोन केले, सांगितले ताईला जोपर्यंत मशीन लागते तोपर्यंत मशीन द्या. अख्ख्या रस्त्यावर मी हे मुरुम टाकून दिलं. त्याच्यानंतर सांगितलं दादा दलित वस्तीचा रस्ता आहे, आजपर्यंत तिथं कोणीच निधी टाकलेलं नाही. त्यांनी लगेच तुम्हाला फोन केला, तुम्हाला पत्र दिले. पत्र दिलं तर आज तिथं फ्लेक्स लागलेले 2 रस्ते त्यांनी मंजूर केले 20 कोटी 20 लाखाचे. आणि ते 20 लाखाच्या रस्त्यात आज तो पूर्ण जो म्हणजे जी वस्ती मागास होती आजपर्यंत दुर्लक्षितच वस्ती होती ती वस्ती आज पूर्ण रस्त्यापासून तर शेवटच्या टोकापर्यंत कॉन्क्रीटीकरण होतं. मेन रोडला कमी नाही ना पडत. तुम्हाला अनुभव कसा आमच्या आमदारच्या काळात? मला व्यक्तिगत मला आमदार तुम्ही त्यावेळेस आमदार होते त्याही वेळेस योगाने मी गावाला होते त्यावेळेस तुमच्या प्रचाराला होते त्यावेळेस कामं चांगलं ना. आता पंकज शेटच्या माध्यमातून जेवढे त्यांना मी कामं सुचवले
पंकज शेट्टी खरोखर सगळे पहिल्या पूर्ण केले. आमदारकीमध्ये आपण पण 4 अजून एक कोटी विषय असा आहे का नेमदारी जो किती गरजेची तुम्हाला सांगितलं होतं मी, मोऱ्या टाकून आहे ना एक पूल सगळ्यात जास्त गरजेचं आहे. गेली वर्षानुवर्ष तिथलचे जे शेतकरी अक्षरशः दुधाच्या किटल्या आहेत ना ते डोक्यावर घेऊन येतात. गुडघे कायमचा गाळ आहे, तो रस्ता मुख्यमंत्री सडक योजनेत होईल त्या होईल, परंतु तेवढी जर एक समजा तो तुझा पूल झाला तर त्या साकव म्हणण्यापेक्षा पूलच गरजेचं आहे. मोरी पूल जर झाला ना तर ते कायमस्वरूपीच असतं, त्यांचं लगेच मार्ग लागून जाईल. बघा हे प्रास्ताविक जे करतील ते कामं, जी झालेली कामं ठीक आहे ती पूर्ण तुला न्यायची, पण जे प्रास्ताविक करणार आहेत आता तुम्ही एक मुख्यमंत्री सडक एक रस्ता मागितला 3.5 किलोमीटर तो आहे, त्याच्यात ह्या ज्या म्हणतात तो एक पुलाचा काय विषय आहे तो आहे, आणि जे छोटे छोटे अजून काय रस्ते वाखरीला झाले. रस्ते तर राहिले. आहे ते अजून तुझ्या भाऊ सांगतात कसे नाही. रस्ते आहेत? हो तुझ्या भाऊ सांगा तेवढी काम नाही नाही, नाही खाली वाटलं आहे ना इकडे हरण लावण्याकडे आहे ना बरं का आडं- मगाशी लिहून दिलेली कामं सांगा ती. फक्त खडीकरण झालेलं आहे. तिथं पुढं डांबरीकरण ती कामं लिहून घेतलेली हरण लवणचा झाला का रस्ता हो खडीकरण झालंय दादा. पूर्ण नाही आला. पूर्ण झालं पूर्ण झालं खडीकरण पूर्ण झाले. ठीक आहे खडीकरण झालेला पण फक्त आपल्याला डांबरीकरण करायचं. डांबरीकरण गरजेचं आहे. बघा आपल्याकडे ना प्रामुख्याने ना डीपीआर तळालेले आहेत गावामध्ये पाणी भरण्यासाठी. डीपीआरची कामं होणं महत्वाची, वाडी वस्त्यावरची वाढी बरोबर. त्याच्यानंतर स्ट्रीट लाईट महत्वाच्या गावामध्ये वाडी वस्त्यांना किंवा मुख्यमंत्री वगैरे जायला. त्याच्यानंतर नाही मला ते रस्त्यांचं बोला बघा मला एक कारण कळू द्या. मला निमदरा रस्ता सर्वात महत्वाचा आहे. वाखारी रस्ता, सुरकुलवाडी शाळेचं एक दुरुस्तीचे पाठिंबा वाडीचं बरोबर. त्याच्यानंतर सुरकुलवाडी फॉरेस्ट तलाव ती एक लोकांची मागणी प्रामुख्याने आपल्याला ती. त्याच्यानंतर डुक्करवेर पठार ते सुरकुलवाडी तो एक रस्ता ह्या लोकांच्या फॉरेस्ट जमिनी गेले. कारण ते फॉरेस्ट नाही, मध्ये पण येते. रस्ता तसं नाही पण रस्ता मोकळा आहे का नाही फॉरेस्ट मधून काढून द्यायचं बघा हे लिहून घे जरा म्हणजे मला मीटिंग मध्ये फॉरेनच्या विषय घ्यायला जा. पुढे बोला काढून द्यायचं फॉरेस्ट 200 मीटरचा आहे. त्याच्यानंतर आपला हा आणि शिवरस्ता मोठा महत्वाचा आणि शिवरस्ता आहे ना हा एक महत्वाचा आहे. वडदरा मार्गे आणि निघणार आहे सगळे शेतकरी हा शेत प्रामुख्याने मोठी काम आहेत. बारकी कामांची आपण मागणी केलेली पत्रक दिलेली आहे. आणि एक आपलं एक कवठेदाराचा कवठेदाराचा एक 5,000 दराची मत सांगितलेलं आहे ते. नाही दादानी फोन पण केलाय परवा मुख्यराव साहेब तुम्ही सांगितलं सर्वे करण्यासाठी येते परवा येतो परवा. पाण्याचा येतो एक उंच गडदचा आणि निघला एक. हो ठीक आहे तुम्हाला माझा विश्वास आहे ना 100%. त्यामुळे आता हा पूल पहिला बांधायचा 101 टक्का. बाकीचा मिसळ करतो काय करायचं चिंता करू नका. सरपंच मॅडम आता तुम्ही एवढी अशी जोशात कामं मागितली, जबाबदारी कामं करण्याची आमदार साहेबांची, तर तुमची जोखीम वाढली, तुमची भूमिका काय राहील? भूमिका हीच असणार दादा. म्हणजे याच्या अगोदर पण वाणी साहेब आम्ही जेव्हा दादांना फोन केले पहिल्यांदा असं झालं की मी पहिले आमदारांना डायरेक्ट फोन करू शकते, ते फक्त शरद दादा आहे हे मी आवर्जून सांगते. आणि ज्यावेळेस फोन केले त्यावेळेस जरी ते कधी कामात आहेत किंवा काय ते स्वतःहून फोन करतात. हा मला आता आलेला अनुभव दादांनी स्वतःहून फोन केले का ताई काय काम होतं का, मी थोडंसं कामानिमित्त बाहेर आहे. ज्यावेळेस त्यांना फोन करून सांगितलं मी अशा प्रकारचे रस्ते घेऊन आलेले, त्यावेळेस दादांनी ते स्वतः तिथे नसताना देखील त्या रस्त्यांना 15 दिवसाच्या आत मंजुरी दिली. आज त्याचे फ्लेक्स लागलेत आणि निश्चित मला खात्री आहे की महिन्याच्या ते रस्ते सुद्धा पूर्ण होतील. पंकज दादांच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्ही आंबटीचा हा रस्ता बघू शकता. ह्या रस्त्याला अक्षरशः कायम इतका गाळ असायचा, खाली लोकांना जाण्या येण्याची गैरसोय होती. तर जी कामं झालीत आता हा उत्साह म्हणजे हा केवळ दादा इथे आलेत म्हणून किंवा स्मिताता इथे आलेत किंवा पंकज दादा इथे आलेत म्हणून नाही, तो लोकांच्या चेहऱ्यावरच्या समाधानाचा हा उत्सव आहे. आणि हा उत्साह कायमस्वरूपी इथून पुढे नक्कीच वाढत जाणार आहे. का तर शरद दादा म्हणजे एक कामाचा माणूस म्हणून एक आपला माणूस म्हणून एक ओळख त्यांनी याच्या अगोदरही ती निर्माण केली होती आणि त्यांनी आजपर्यंत तशीच ठेवलेली आहे. आणि आता दादा तुमच्या सगळ्यांसमोरच बोललेत की ते कशाचाही विचार न करतात, त्यांनी फक्त दिलेला शब्द पाळला. आज आमच्यासाठी दादा खरोखर सांगते निमदरीचा रस्ता हा खूप अत्यंत गरजेचा रस्ता. त्याचप्रमाणे आपल्या देशमुख वस्तीकडून मेनटोकाकडे हा हद्दजोड रस्ता आहे, 2 जिल्ह्यांना जोडतो तो रस्ता. तर तोही रस्ता तितकंच तसं त्याचे मंजुरी वगैरे दिलेली आहे. लोकांचं मागणी आहे की 1-2-3 महिने तो रस्ता पूर्ण पावसाच्या तोंडाला किंवा त्याच्या अगोदर जरी ही कामं पूर्ण झाली तर लोकांची येण्या जाण्याची कायमस्वरूपीची सोय होईल. आणि जास्त काय नाही, परंतु यांना खरोखर मनापासून शुभेच्छा देण्यापेक्षा सर्वच लोकांचे नक्कीच ताईंबरोबर आशीर्वाद आहेत. उन्हाळ्यामध्ये पाणी कमी पडायचं, पंकज कंसांनी खाजगी टँकरद्वारे पाणी पुरवलं, आता तुमची जबाबदारी वाढली, तुमची भूमिका काय? निश्चित आमची जबाबदारी वाढली. म्हणजे आमची जबाबदारी हीच असेल की यांनी ज्यावेळेस कोणी पठाराकडे बघत नव्हतं त्यावेळेस कसलाही विचार न करता पंकज दादांनी स्वतःहून लक्ष घातलं, पूर्ण पठाराला पाणी दिलं. तर आमची जबाबदारी अशीच असेल की कामाचा जो माणूस आहे तो कुठल्या ना कुठल्या प्रकारे पुढे आला पाहिजे. शेवटी लोकमत आहे आणि लोक सगळे सुज्ञ नागरिक झाले जातात. प्रत्येकाला प्रत्येकाचं हित कळतं. आज तुम्ही गर्दी सांगेल तुम्हाला लोकांचं काय म्हणणं आहे.
त्याच्याबद्दल माझं काही दुमत नाही, परंतु एवढीच आहे की माझी जबाबदारी एवढीच असेल की लोकांना जागा करणे, आणि त्याच्यात मी कुठेच कमी पडणार नाही. सरपंच कोणासोबत? सरपंच विकासासोबत आणि याला माझा हुशार बोर्ड उत्तर आहे सगळ्यात, बघा लक्षात ठेवा तुम्ही. विकास सायन्स तिथे आम्ही आहोत. बरं का दादा, त्या दिवशी त्यांच्या 3 कारवडी मारले हा, मला बोलले वाघाने. पण ते फॉरेस्टवाले आहेत ना, आता इथून मागे जे पंचनामे केले ते कोणाला नुकसान भरपाईच दिलेली नाही त्यांना. कधी आयडेंटिफाय झाले का पण ते? हो हो केले ते पंचनामा वगैरे सगळं केलं. सांगतो हे मला आठवण करतो, गाडीत बसल्या होता करतो मी. दादा अजून एक महत्त्वाचा विषय आहे, आपलं कुलदैवत खंडोबा देवस्थान. ह्या देवस्थानाला आपण जागेची मागणी करतो अनेक वर्ष झाली, आपल्याला काही अजून काही त्याला यश नाही आलं. त्यासाठी तुम्ही जरा त्या जागेच्या संदर्भात मला ते पत्र करा ना. पत्रव्यवहार ते फाईल वगैरे फाईल केली. दादा, हे पूर्वीचं गायरान आहे ना, मला तुम्ही पत्र व्यवहार करा. दादांकडे पत्र करू ते हा गायरानची आपल्या सगळ्याच मागणी करायची ना पुन्हा. मग आपण आणि ग्रुपचा फोटो घेऊ. हां ऐक शाळेला आपले आता पैसे पडले किती पडले? 80 लक्ष. इतिहासात पहिली गोष्ट आहे की पाऊन कोटी रुपये जवळजवळ या म्हणजे वरच्या भागामध्ये एका शाळेला यावं ही आयुष्यात सगळ्यात मोठी गोष्ट, आणि एकदम अद्यावत शाळा होणार आहे, एकदम चांगली. अजून एक